नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा YouTube चॅनलवर। आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे सविस्तर जन्म, गुण, शौर्य, शासन, संघर्ष, मृत्यू आणि त्यांचा ठसा आजही समाजावर कसा आहे हे समाविष्ट केले आहे। प्रस्तावना: छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे कान जन्मलेले जेवढे महत्त्वाचे वारीस ते तितकेच त्यांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि धर्मनिष्ठतेमुळे ओळखले जातात। त्यांचा जीवनप्रवास संघर्ष, आक्रमकतेचा, निर्णय क्षमतेचा आणि धर्म निष्ठेचा आहे। आज आपण त्यांचे जीवन, कृतित्व आणि वारसा सखोलपणे पाहणार आहोत। बालपण व कौशल्ये, जन्म आणि कुटुंब। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। ते शिवाजी महाराज व साईबाई यांच्या पुत्र होते। साईबाईंचे निधन लहानपणी झाल्याने संभाजी महाराजांचे बालपण मोठ्या प्रमाणात आईच्या मृत्यूनंतर झालेल्या भावनिक, सामाजिक आणि राजकीय परिणामांनी भरलेले होते। शिक्षण व बहुभाषिकता: त्यांनी बालपणापासूनच मराठी, संस्कृत, फारसी, हिंदी या भाषांमध्ये प्रावीण्य मिळवले। लहान वयातच बुद्धिभूषण हे संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिले, ज्यात युद्धनीती, राज्यकारभार आणि अन्य शाश्वती विषयांचा समावेश आहे। लहानपणापासून अनुभव: बालवयातच ते पालखी, मार्गदर्शन आणि युद्धनीतीचे निरीक्षण करत होते। युद्ध, राजकारण आणि राज्यकारभार या गोष्टींमध्ये सहभागी होत होते। सिंहासनारोहण आणि आंतरिक संघर्ष: शिवाजी महाराजांचे निधन: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर 1680 साम्राज्यात सत्ता हस्तांतरणाचे अनेक धक्के, षड्यंत्र आणि आंतरिक संघर्ष यांना सुरुवात झाली। सोयराबाईची भूमिका: संभाजी महाराजांचे वडील मृत्यूनंतर त्यांची सूतबाई, सोयराबाई आणि काही राजस्व अधिकाऱ्यांनी राजमुकुट राजाराम, शिवाजी महाराजांचा धाकटा धर्मपुत्र, याला सिंहासन चालवावे असा प्रयत्न केला। पण संभाजी महाराजांनी समर्थक मिळवले आणि त्यांनी सत्ता त्यांच्या हाती घेतली। राज्य स्वीकृती: 1681 साली संभाजी महाराजांनी अधिकृतपणे छत्रपती म्हणून राज्यभार स्वीकारला। शासन, धोरणे आणि सैन्य कारभार। शासन प्रणाली: संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या शासन पद्धतीची कसून परिपालन केले। राज्यातील अधिकाऱ्यांचा तपास, स्थानिक जाती, प्रशासकीय संस्थांचा विकास, कर व्यवस्था आणि सार्वजनिक कामांची रचना या बाबतीत त्यांनी विविध उपक्रम राबवले। युद्धनीती व लढाया: संभाजी महाराजांचा जीवन युद्धाचा होता। त्यांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्दी यांसारख्या विविध शत्रूंशी संघर्ष केला। गोवा विरुद्ध पोर्तुगीजांबरोबरचा संघर्ष आणि मुघलांच्या तडाख्यांना उत्तर देण्याची त्यांची क्षमता त्यांना एक पराक्रमी नेते बनवते। अंदाजे 175 लढाया त्यांनी आपल्या राज्यकाळात लढल्या। सामरिक आणि तंत्रज्ञानाचा वापर: शिवाजी महाराजांनी वापरलेल्या गोरिल्ला युद्ध पद्धती, गुन्हेरी चाले, टेकड्या व किल्ल्यांचा लाभ, झपाट्याने आक्रमणे असलेले युद्ध माध्यम यांचा सुधारित आणि प्रभावी वापर संभाजी महाराजांनी केला। धार्मिक आणि सांस्कृतिक धोरणे: संभाजी महाराज हे धर्मनिष्ठ होते। त्यांनी हिंदू धर्म संरक्षण, मंदिरांची राखण, धर्मांतर विरोधी धोरणे आणि धर्मप्रधान शासकीय कार्यक्रमांना पाठिंबा दिला। त्यांनी देवस्थानांसाठी अनुदान दिले, धार्मिक साहित्याचे संरक्षण केले, तसेच संस्कृती आणि साहित्यातील निर्मितीत सक्रिय सहभाग घेतला। अर्थ व विकास: राज्यातील शेती, जलसंधारण, किल्ला व संरक्षण बांधणी या क्षेत्रात त्यांनी काम केले। राज्याच्या आर्थिक तणावांना मुकाबला करण्यासाठी कर स्वरूपातील सुधारणा आणि राज्य खर्चाचे काटकसर केले गेले। संघर्ष विरुद्ध मुघलांविरुद्ध: औरंगजेबाचे आक्रमणे: मुघल सम्राट औरंगजेब याने दक्षिण भारतात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला। संभाजी महाराजांनी या आक्रमणांना सामना दिला। गोवा व पोर्तुगीज संघर्ष: पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर व मालवीच्या समुद्र किनाऱ्यांवर व्यापार व किल्ले नियंत्रित केले होते। संभाजी महाराजांनी या शक्तींना मराठ्यांच्या हितासाठी मर्यादित करण्याचा प्रयत्न केला। रणनीती आणि सुरक्षा: त्यांनी किल्ले माजी नियंत्रणाखाली ठेवण्याचे, दुर्गाबंदी, फोर्टिफिकेशन,
मजबूत करण्याचे, दुश्मनाच्या सैन्याला आक्रमक प्रतिसाद देण्याचे व युद्ध रणनीतीतील चपळते. त्यांना नैतिक ध्येय, धर्मनिष्ठा, न्यायप्रियता महत्वाची होती. कुठल्याही दबावाखाली येऊन धर्म बदलणे ते कधीच मान्य करणार नव्हते. लेखन व साहित्य. संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर एक विद्वान राजा होते. त्यांनी संस्कृत, ब्रजभाषा इत्यादी भाषांमध्ये अनेक ग्रंथ आणि साहित्यिक काम केले. बुद्धिभूषण, युद्धनीती, राज्यकारभार आणि संरक्षण धोरण या विषयांवर संस्कृत भाषेत त्यांचा ग्रंथ नायिकाभेद, साठाटक, नखशिखंती इत्यादी ब्रज भाषेतील साहित्यिक ग्रंथ. कध, छळ व बलिदान, कध होण्यापूर्वीचे हाल. अनेक युद्धानंतर, युद्धातील धोरणभंग किंवा षडयंत्रामुळे संभाजी महाराजांना मुघल साम्राज्याच्या विद्रोहाच्या संलग्नतेचे आरोप लावले गेले. त्यांचे काही धोरणे आणि प्रयत्न हे विरोधींना आव्हान असेल असे मानले गेले. कध व मृत्यू. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना मुघलांनी तुळापूर येथे कैद केले. त्यावेळी दुःखदायी आशयाचे की त्यांना इस्लाम कबूल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला, पण त्यांनी धर्म बदलण्यास कधीही मान्यता दिली नाही. कैदेत असताना त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला, किंबहुना विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार झेलावा लागला. छळाच्या सगळ्या विविध घटना ऐतिहासिक दस्तऐवज आणि पारंपरिक कथांमधून सांगितल्या जातात. त्यांच्या मृत्यूने त्यांना शहीद म्हणून भारतातील धर्मनिष्ठ स्वराज्याच्या लढ्यात सर्वोच्च स्थान दिले. वारसा आणि त्याचा प्रभाव. जनश्रद्धा आणि स्मरणोत्सव. संभाजी महाराजांच्या जयंती मे 14 रोजी मराठी समाजात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. विशेष कार्यक्रम, पोवाडे, गाणी, नाटके, शाळा, कॉलेज आम्ही इतिहासातून शिकतो अशा कार्यक्रम या दिवशी होतात. साहित्य, चित्रपट व सांस्कृतिक माध्यमात स्थान. संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेले अनेक ग्रंथ, नाटक, चित्रपट तयार झाले आहेत. त्यांच्यावर असणारी चित्रण, चरित्रे आणि आदर्श वादात त्यांना प्रेरणास्थान मानले जाते. नैतिक आणि राजकीय आदर्श, धर्मनिष्ठ आंदोलन, स्वराज्याचे अलिखित आदर्श, अन्यायाविरुद्ध निष्कपट संघर्ष यांचे प्रतीक म्हणून संभाजी महाराजांचे नाव आहे. त्यांच्या निर्णय क्षमतेचा, धैर्याचा आणि स्वाभिमानाचा आदर्श आजही अनेकांना प्रेरणा देतो. अध्ययन व इतिहास संशोधन. इतिहासकारांनी संभाजी महाराजांच्या जीवनाविषयी विविध स्रोतांचा तपास केला आहे. काही पारंपरिक कथावस्तू, बखरे, स्थानीय लेखन, राजसाहित्यिक दस्तऐवज यांच्या आधारे त्यांचे जीवन कसे झाले हे समजण्याचा प्रयत्न झाला आहे. कालांतराने त्यांच्या जीवनातील काही काळी भाग शोधण्यात आले आहेत. विशेषतः त्यांचे छळ, कध व मृत्यू यांच्यातील सविस्तर घटनाक्रम. विलक्षण परंतु विवादित मध्ये. संभाजी महाराजांच्या जीवनातील अनेक गोष्टी अद्याप इतिहासकारांच्या चर्चेचा विषय आहेत. काही विवादित घटनाक्रम आहेत ज्यात वेगवेगळ्या स्रोतांमध्ये भिन्न माहिती मिळते. काही लेखनात त्यांच्या शासनातील निर्णय, त्यांचा आक्रमक वर्तणूक, तसेच काही विश्वासू व्यक्तींच्या धोका याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. छळाच्या प्रकाराबाबत आणि त्यांच्या मृत्यूच्या सविस्तर तपशिलांचा इतिहासातील दस्तऐवज कमी आहेत किंवा ते पारंपरिक कथेवर अवलंबून आहेत. या घटकामुळे काही गोष्टी अचूकता सुनिश्चित होणे कठीण आहे. निष्कर्ष. छत्रपती संभाजी महाराज हे एका वीराचा आणि धर्मपरायण राजाचं समग्र रूप आहेत. युद्धात पराक्रम दाखवणारे, धर्मासाठी विसर्जित, राज्याचे कायदे, आदेश आणि न्याय या गोष्टींना महत्त्व देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याने मराठा साम्राज्य दृढ झाले आणि त्यांच्या निधनाने त्यांना शहीद म्हणून भारतीय इतिहासात एक न अडथळणारे आणि प्रेरणादायी स्थान दिले गेले. आज आपण त्यांची कथा स्मरू, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या धैर्य, सत्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि स्वाभिमान हे मूल्य आपण आपल्या आयुष्यात कसे आत्मसात करू शकतो हे पाहायला हवे. संभाजी महाराजांचा वारसा केवळ इतिहास नाही, तो एक प्रेरणा आहे जी प्रत्येकाने जपावी. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करा. धन्यवाद.